नमस्कार मित्रांनो. पुरणपोळी लाटताना फुटते किंवा मऊ होत नाही अशी तुमची नेहमी तक्रार असते का? आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने अजिबात न फुटणारी आणि कापसासारखी मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची ते सविस्तर शिकणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आहे: भिजवलेली चणा डाळ अर्धा किलो मैदा, बारीक चिरलेला गूळ अर्धा किलो, तेल, वेलची जायफळ पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ. सर्वप्रथम आपण डाळ शिजवून घेऊया. कुकरमध्ये चणा डाळ घालून त्यात पुरेसे पाणी टाकावे. यावेळेस पाण्यात थोडी हळद आणि 1 ते 2 चमचे तेल घालावे. हळदीमुळे डाळीला छान पिवळा रंग येतो, तर तेल घातल्यामुळे डाळ अगदी मऊ शिजते. आता कुकरचे झाकण लावून मंद आचेवर डाळ छान मऊ शिजवून घेऊया. डाळ शिजते तोपर्यंत आपण पोळीसाठी लागणारे पीठ म्हणजेच पारी मळून घेऊया. एका परातीमध्ये चाळलेला मैदा घेऊन त्यात थोडी हळद आणि मीठ घालून एकत्र करावे. त्यावर 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालून थोडे थोडे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि ते पिठाला व्यवस्थित चोळून घ्यावे. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून पीठ एकजीव करावे. पुरणपोळीची पारी मऊ होण्यासाठी सुरुवातीला थोडे थोडे पाणी घालून पीठ एकजीव करणे महत्त्वाचे असते. पीठ थोडे जमून आल्यावर त्यावर थोडे तेल टाकावे आणि हाताच्या मुठीने चांगले मळून घ्यावे. पुरणपोळीचे पीठ जितके जास्त मळाल तितका पिठाला लवचिकपणा येतो आणि पोळी लाटताना अजिबात फाटत नाही. पीठ मऊ झाल्यावर त्याला एका भांड्याने झाकून 15 ते 20 मिनिटे विश्रांती देऊया. आता कुकर थंड झाल्यावर डाळ तपासूया. ती अगदी मऊ शिजली आहे. डाळीतील अतिरिक्त पाणी गाळणीने व्यवस्थित गाळून घ्यावे, कारण या उरलेल्या पाण्यापासून आपण मस्त झणझणीत कटाची आमटी बनवू शकतो. डाळ गरम असताना मॅशरच्या सहाय्याने छान गाळून किंवा मॅश करून घ्यावी, जेणेकरून त्या डाळीचे मोठे कण राहणार नाहीत.
आता ही मॅश केलेली डाळ एका भांड्यात काढून त्यात बारीक चिरलेला गूळ मिक्स करावा आणि मंद आचेवर हे मिश्रण सतत ढवळत राहावे. सुरुवातीला गूळ वितळल्यामुळे पुरण थोडे पातळ होईल, पण मंद आचेवर शिजल्यामुळे ते हळूहळू घट्ट होते. पुरण योग्य घट्ट झाल्यावर त्यात वेलची आणि जायफळ पावडर टाकावी. यामुळे पुरणपोळीला अतिशय सुरेख सुगंध येतो. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल आणि तुम्हाला अशाच नवनवीन पारंपरिक पाककृती सोप्या पद्धतीने शिकायला आवडत असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबायला विसरू नका. आता आपले पीठ आणि पुरण दोन्ही तयार आहेत. पिठाचा एक छोटा गोळा घेऊन हातावर त्याची वाटी किंवा पारी बनवून घ्यावी. जेवढा पिठाचा गोळा घेतला आहे त्यापेक्षा थोडा मोठा पुरणाचा गोळा घ्यावा. यामुळे पुरण काठाकाठापर्यंत पोहोचते. पुरण पिठाच्या पारीत भरून मोदकाप्रमाणे तोंड बंद करून घ्यावे. आता हा गोळा कोरड्या पिठात गोळवून अगदी हलक्या हाताने लाटायला सुरुवात करावी. अशा प्रकारे लाटल्यामुळे पुरण सर्व बाजूने समान पसरते आणि पोळी फुटत नाही. तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर हलक्या हाताने पोळी टाकावी. एका बाजूने थोडे बुडबुडे आल्यावर पोळी उलटून त्यावर साजूक तूप किंवा तेल लावावे. दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर शेकून घेतली की आपली टम्म फुगलेली पुरणपोळी तयार होते. तर तयार आहे आपली मऊ लुसलुशीत आणि चवदार पारंपरिक पुरणपोळी. वरून मस्त साजूक तूप घालून गरम गरम सर्व करा. ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.